पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, सलग 11व्यांदा मोदींकडून देशाला संबोधन. पंतप्रधानांचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून स्वागत, तर लाल किल्ल्यावरती पंतप्रधान मोदींना भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुदलाकडून गार्ड ऑफ ऑनर. पंतप्रधानांनी ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांवर वायुसेनेच्या लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी. स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी सुमारे 6000 निमंत्रित उपस्थित. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन करत पुष्प अर्पण. सिव्हिल कोडच्या गंभीर विषयावर देशभरात चर्चा व्हावी, देशात एकच सेक्युलर सिव्हिल कोड असावा, पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावरून अपेक्षा व्यक्त. बांगलादेशात लवकरच स्थिती सुधारेल अशी अपेक्षा. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्य सुरक्षित राहावेत, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बांगलादेश समस्येचा उल्लेख. देशातील 140 कोटी लोकांनी संकल्प केला तर 2047 पर्यंत आपण भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं लक्ष्य पूर्ण करू शकतो. आपण भारताला समृद्ध करू शकतो, पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. अगोदर दहशतवादी हल्ला करून अनेकांना मारायचे, आता देशाची सेना एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक करते, पंतप्रधानांकडून विश्वास व्यक्त. वैद्यकीय क्षेत्रात महाविद्यालयांमधून येत्या 5 वर्षात 75,000 नव्या जागा निर्माण करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा. सामान्य नागरिकाला बदल हवा होता, हा बदल आम्ही प्रत्यक्षात आणला, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला सगळ्यांच्या नजरा लाल किल्ल्याकडे लागलेल्या असतात. या लाल किल्ल्याजवळच मंदिर, मस्जिद आणि गुरुद्वारा एकमेकांना लागून चांदणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरची ही 3 धर्मस्थळं सर्वधर्म समभावाचं प्रतीक. इंडो तिबेटियन बॉर्डरच्या जवानांनीही तिरंगा हाती घेत लेह आणि लडाखमध्ये छोटासा मार्च काढला. हा भाग समुद्र सपाटीपासून 14,000 फूट उंचीवर आहे. या ठिकाणी ऑक्सिजनची पातळीही कमी असते, पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही आयटीबीपीचे जवान हे या स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात सहभागी झाले. गृहमंत्री अमित शहांनी स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या. कच्छ येथील भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफच्या जवानांकडून स्वातंत्र्य दिन साजरा. सीमेवरील मुख्यालयात डीआयजी अनंत सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झेंडावंदन. राज्यातल्या जनतेला मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पुण्यामध्ये राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची उपस्थिती. नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण. कार्यक्रमाला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, जिल्हाधिकारी विपिन इटनकर आणि पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांची उपस्थिती. नागपुरातील भाजप कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळेंनी ध्वजारोहण केलं. यावेळी नागपुरातील भाजपचे सगळे आमदार आणि पदाधिकारी यांची उपस्थिती. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या मुख्यालयावर ध्वजारोहण. यावेळी पालिकेतील सगळ्या अधिकाऱ्यांची उपस्थिती. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण. मुख्य सचिव सुजाता सोने आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यावेळी उपस्थित. नागपुरातल्या संघ मुख्यालयात मोहन भागवतांनी ध्वजारोहण केलं. भाषणावेळी बांगलादेशमधल्या हिंसाचारावर मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली. खासदार सुनेत्रा पवारांकडून बारामतीतील विद्याप्रतिष्ठानमध्ये ध्वजारोहण. यावेळी सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण. घाटकोपरच्या भटवाडी परिसरात ध्वजारोहण. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाची टीम यावेळी उपस्थित.
मुंबईच्या मुलुंडमध्ये एकनिष्ठ प्रतिष्ठान आणि मनसेच्या राजेश चव्हाण यांच्याकडून स्वातंत्र्यदिन सोहळ्याचं आयोजन. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणीसाठा असलेलं गिरणा धरण तिरंगी रोषणाईनं उजळलं. गिरणा धरणाच्या 14 दरवाजांना विद्युत रोषणाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.